कांदे भजी तर आपण नेहमीच खातो, पण कांदे भजीच्या साहित्यात बनणारा हा पदार्थ तुम्ही बनवता का? हा पदार्थ बनवायला तर अगदी सोपा, कमी वेळेत बनणारा आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तेलकट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. आज मी बनवत आहे बेसनच्या पोळ्या. बेसनच्या पोळ्या बनवण्यासाठी इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची एकत्र बारीक करून घेतलं आहे आणि ते मी यात टाकून घेत आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हळदही टाकून घेतली आहे. आता पाणी टाकून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तव्यामध्ये तेल टाकून असं पसरवून घेऊया आणि पळीच्या साहाय्यानं पीठ टाकून असं गोल आकारात पसरवून घ्यायचं आहे. आत्ता गॅस मंद आचेवर ठेवून झाकून 2 मिनटं वाफवून घेऊया. पोळी काढतानाच पोळीच्या साईडनं सुरुवातीला काढून घ्यायची, नंतर पोळी अशी पलटवून घ्यायची आहे. नंतर झाकून ठेवूया आणि 2 मिनटं वाफवून घेऊया. अशा पद्धतीने आलटून पलटून खरपूस अशी बेसनची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बेसनची पोळी ही बनवून तयार झाली आहे. तुम्हीही हेल्दी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.